नमस्कार मंडळी. चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते. आणि सगळ्यात पहिल्यांदा तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. खूप छान तुमच्या कमेंट्स आलेल्या आहेत. खरं तर 2-3 दिवसांपासून मी कमेंट्स वाचत होती तुमच्या, पण मला रिप्लाय द्यायला मिळाला नाही. थोडंसं लेट सुद्धा झालं. त्याचं कारण म्हणजे एक दुसरं छोटंसं काम होतं आणि त्याच्यामध्ये राहिली होती. तर 2-3 दिवसांपासून मला व्हिडिओ पण नाही तुमच्याबरोबर कोणता शेअर करायला मिळाला आणि त्याच्यात कमेंटची रिप्लाय सुद्धा खूप लेट झाला मला. मागचा एक शॉर्ट व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला होता, जो रांगोळीचा होता आणि त्याच्यामध्ये जे काही मी बोलली होती, अगदी मनापासून बोलली होती. तर त्याच्यासाठी की नाही म्हणजे एक विचार मी तुमच्यासमोर फक्त मांडला आणि तो तुम्हाला एवढा आवडला, की त्याच्यावरती खूप छान तुम्ही अप्रिशिएट केलं मला आणि खूप छान वाटलं, की अ, तुम्हाला ते सगळं आवडलं. तर त्याच्यासाठी खरंच मनापासून आभार तुमचे सगळ्यांचे. आणि मला माहीत नाही माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला काय मिळत असेल किंवा नवीन शिकायला मिळतंय का नाही हे तर नाही मला माहिती. पण मी जे पण बोलते किंवा जे विचार माझे तुमच्यापर्यंत पोहोचवते आहे की नाही, त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद देता. त्याच्यासाठी मला खूप भारी वाटतं खरं तर. तर आजचा जो व्हिडिओ आहे की नाही, खरं तर हा व्हिडिओ 2-3 दिवसांपासून शेअर करायचा होता. पण जसं मी म्हटले, एक छोटंसं काम होतं त्याच्यामुळे मला ते करता आलं नाही. तर आज त्याचा मुहूर्त लागला. म्हटलं थोड्याशा गप्पा सुद्धा होतील तुमच्याबरोबर आणि व्हिडिओ सुद्धा शेअर करता येईल. तर ह्याच्यापूर्वी सुद्धा मला वाटतं एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी भाजी कशी ऑर्गनाइज करून ठेवते आठवड्याभरासाठी ते तुमच्याबरोबर शेअर केलंच होतं. पण आज ना सकाळी ही जी भाजी आहे मी सकाळी आणली होती आणि मला वाटतं दुपारी सगळं जेवण वगैरे सगळं आवरलं आणि त्याच्यानंतर मग मी साफ करायला घेतली होती. जेवणाचे जे व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते ना, त्याला बऱ्याचशा कमेंट कशा असतात, की तुम्ही किती वाजता जेवता किंवा हे सगळं एकाच वेळेस कसं मॅनेज करता? तर ही त्याची पूर्वतयारी असते खरं सांगते. भाज्या जेव्हा पण आपण आणतो की नाही, तेव्हा कंटाळा करून अगदी क्षणिक सुखासाठी आपण त्यावेळेस तो कंटाळा करतो आणि पिशव्या जशा आणतो तशा बांधतो आणि फ्रिजमध्ये टाकतो. खरं सांगते मी सुद्धा हेच करायची पहिल्यांदा. अगदीच ते पहिल्यापासून मी अशीच ऑर्गनाइज्ड आहे असं सांगत नाही. पण मी पण तेच करायची. पण जेव्हा ना हे व्हिडिओज करायला लागली किंवा टिफिनचं वगैरे आलं की नाही, म्हणजे मुलांचे टिफिन वगैरे सुरू झाले. त्यावेळेस जेव्हा पण टिफिन करायला जायची ना, तर फ्लॉवर किंवा मटर वगैरे असं काही करायचं असेल किंवा पालेभाजी करायची असेल टिफिनसाठी, का मग काय व्हायचं, की ती भाजी काढायची आणि त्याच्यात अर्धा तास ती साफ करायला घालायची. म्हणजे उठून लवकर सुद्धा काही फायदा व्हायचा नाही, की फ्लॉवर साफ करायला तुम्हालाही माहिती असेल किती वेळ आपल्याला लागतो. मटार सोलायला किती वेळ लागतो. त्याच्यापेक्षा जास्त तर आपल्याला पाल्याच्या भाज्या साफ करायला वेळ लागतो. तर असं व्हायचं ना आणि शेवटी आपण माणूस आहोत, अनुभवाशिवाय शिकणारे नाही. कारण आपल्याला कितीही कोणी सांगितलं, तसं बघायला गेलं तर आपण इंटरनेटवरती कितीतरी वेळा अशा टिप्स बघतो, की हे सगळं करायचं, मग खूप वेळ वाचतो आपला वगैरे असं आपण बघतो आणि फक्त स्किप करतो. पण ते आपण जेव्हा अनुभव घेतो की नाही, त्यावेळेसच आपल्याला ही अक्कल येते. तसं माझं झालेलं आहे. सुरुवातीला मी सुद्धा हेच करायची. भाज्या आणल्या का त्या सरळ अशा बांधायच्या पिशवीमध्ये किंवा डब्यामध्ये ठेवायच्या, फ्रिजमध्ये ढकलून टाकायच्या. असं होतं. पण हळू त्याच गोष्टी सुखकारक वाटायला लागल्या. म्हणजे अगदीच थोडेसे मटार जरी मी फ्रिजमध्ये सोलून ठेवले, बाकीच्या भाज्या जरी नाही साफ केल्या ना, तरी असं व्हायचं की टिफिनला देताना चला मटार सोललेले आहेत, त्या कल्पनेनेच मला बरं वाटायचं, कारण की तो वेळ आता वाचणार आपला म्हणून. असं व्हायचं आणि मग त्याच्यातूनच जसं मी म्हटलं अनुभवातून शिकतो, तसंच मग ती ते कळायला लागल्यानंतर की नाही जशा मी भाज्या आणायचे, अगदी आणल्या-आणल्या वेळ मिळत नाही कारण बाकीची पण आपली कामं असतात. मग ते भाज्या आहेत की नाही त्या निवांत जेवण वगैरे सगळं झालं, भांडी वगैरे आपली आवरली का नंतर मग तो पसारा घालून बसायची मी आणि मला तशीही दुपारची झोपायची वगैरे सवय नाही. त्याच्यामुळे माझं हे दुपारचं काम चालू असतं. जेव्हा पण मी भाज्या घेऊन येते. पण त्या साफ केल्याशिवाय आता ती सवय लागलेली आहे, फ्रिजमध्ये जात नाहीत. कारण एक तर त्या भाज्या असतात की नाही त्याच्यापेक्षा डबल त्यांचा कचरा असतो आपण साफ केल्यानंतर आणि मग ते सगळं भरून तसंच ठेवायचं म्हणजे अर्ध फ्रिज जे आहे की नाही ते त्या कचऱ्यानेच भरून जातं. त्याच्यामुळे ही एक चांगली सवय लावलेली आहे फक्त. तर तीच तुमच्याबरोबर शेअर करत होती. आणि इथे की नाही मी भाज्या साफ करायला घेतल्या, तर हे तर तुम्हाला माहितीच असेल. हे काही कोणाला सांगायची गरज नाही. जे आपण करतो त्याचं अनुकरण आपली मुलं करत असतात. मी काय आणि माझी मुलं खरं तर सांगायचं मोठी आहे, त्याच्यामुळे त्यांना सांगायला नको की मला मदत करा म्हणून. मी करत होती. तर तिचंही असं होतं की मी तुला मदत करते म्हणून. म्हटलं ठीक आहे बस. आणि अगदीच काय लहान मुलं सुद्धा कशी बघा आपण तांदूळ पाखरायला बसलो किंवा धान्य साफ करायला बसलो, आपल्याबरोबर येऊन बसतात. भले आपल्याला ती मदत करत नाहीत. आपलं डबल पसारा आपल्याला करून ठेवतात. पण तरीही आजूबाजूला जे आपण करतो त्याचंच अनुकरण करत असतात. तर जरी माझी मुलं मोठी असली तरी त्यांचंही तेच आहे.
मी काहीतरी वाचायला बसली का त्यांनाही बसायचं असतं. मी काहीतरी साफ करायला बसली का त्यांना त्याच्यात लुडबुड करायची असते. असं असतं तर मी भाजी साफ करत होती, माझ्याबरोबर ती सुद्धा करत होती. असं आहे. तर इथे की नाही फळभाज्या जेवढ्या पण आहेत त्या पहिल्या स्वच्छ पाण्यामध्ये धुवूनच घेते आणि जरी मी आता आणल्या जरी धुतल्या की नाही, तरी ती पहिल्यापासून जी सवय झालेली आहे, कोणतीही भाजी काढली फ्रीज मधून कधी धुवूनच घ्यायची. त्याच्यामुळे आता जरी मी धुवून ठेवलं, तरी नंतर सुद्धा जेव्हा मी बनवते की नाही त्यावेळेस धुवूनच घेते, सवयीप्रमाणे. त्याच्यानंतर आणि हे जे बॉक्स आहेत की नाही, मला वाटतं मी ह्याच्यापूर्वी पण तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत हे बॉक्स आणि याची लिंक पण मला असं आठवते की शेअर केली असेल तुमच्याबरोबर. तर ह्याच्यामध्ये ना जाळ्या आहेत खाली व्हाईट कलरच्या. त्याच्यामुळे ह्याच्यात जर भाज्यांमध्ये चुकून जर पाणी राहिलंच, फळभाज्यांमध्ये राहत नाही शक्यतो, कारण की मी त्या कपड्याने कोरड्या करून घेते आणि मगच त्या डब्यांमध्ये भरून ठेवते. पण तरीही जर पाणी राहिलंच किंवा आतमध्ये जर छेद आला ना, म्हणजे पाणी साचलंच, तर त्या जाळीतून खाली जाऊन राहतं. त्याच्यामुळे भाजीला ते लागत नाही, टच होत नाही आणि मग भाजी खराब सुद्धा होत नाही. अगदी फ्रेश राहते. आणि तसं तर भाजी जी आहे की नाही जास्त दिवसांची नाही, फक्त आठवड्याभराचीच भाजी मी स्टोअर करून ठेवते. तर ह्याच्यापेक्षा जास्त राहत पण असेल मला माहिती नाही. पण आठवडाभर तर खूप छान आणि फ्रेश राहतात त्याच्यात भाज्या. आणि बाकी पिशव्या-बिशव्यांमध्ये मी भाज्या बांधून ठेवत नाही. म्हणजे ही सवय होती पूर्वी, पण आता नाही. हे सगळे डबे आहेत ना, खूप छान आपल्याला ऑर्गनाइज करून ठेवता येते भाजी आणि बरे पडतात. आपल्याला दिसतं पण अगदी सगळ्या पिशव्या खोलून बघायला लागत नाही. ह्याच्यात काय ठेवलंय, त्याच्यात काय ठेवलंय. आता या भाजीतून निघालेला ना कचरा मी तुम्हाला दाखवते. इतका कचरा आहे आणि भाजी पण तुम्हाला दाखवते. म्हणजे लक्षात येईल भाजीपेक्षा डबल त्याचा कचरा. हे बघा. हा सगळा भाजी साफ करून झाल्यानंतरचा कचरा आहे. तर हे सगळं फ्रीजमध्ये भरून ठेवण्यापेक्षा मला असं वाटतं की ते साफ केलं का थोडंसं हलकं होतं फ्रीजला पण आणि आपल्याला पण. मुळात आपली कामच एवढी हलकी होऊन जातात की काय विचारू नका. तर पालेभाज्या ज्या आहेत की नाही त्या सुद्धा साफ करून घेते. फक्त धुवत नाही. फळभाज्या तेवढ्या फक्त सगळ्या धुवून घेते आणि पाल्याच्या भाज्या आहेत त्या आहेत तशाच स्टोअर करते त्या डब्यांमध्ये. पाहिजे तेव्हा काढून मग धुवायला काय भाजी धुवायला वेळ लागत नाही, पण साफ करायला बराच वेळ लागतो. तर हे डब्बे आहेत आणि डब्यांच्या खाली तुम्हाला दिसत असेल ही झाळी आहे. मिरच्यांचे देठ काढून घेतलेले आहेत. मटर सोलून घेतलेत. हा सुरण आहे. कोथिंबीर, सिमला मिरची, मेथी. हां आणि हा जो डब्बा आहे की नाही हा मग मी तुम्हाला दाखवते. हा बघा हा जो डब्बा आहे ना, हा नवीन ऑर्डर केला होता. एकाच डब्यामध्ये 2 असे छोटे-छोटेसे बास्केट आहेत आणि त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या भाज्या पण साठवून घेऊ शकतो. त्याच्यामध्ये पाणी वगैरे राहिलं तर काही भीती नाही, की खाली त्या जाळीच्या खाली जाऊन पाणी साचतं. त्याच्यामुळे भाजीला काही होत नाही. आणि फ्लॉवरचे तुरे वगैरे असे काढून घेतले की नाही, पाहिजे असतील तेव्हा फक्त डब्बा काढायचा आणि ते काढून घ्यायचे. अगदी 15-20 मिनिटात आपली भाजी रेडी होते. अशा सगळ्या छान भाज्या भरून घेतलेल्या आहेत. तर जेव्हा पण जेवण करायचं असेल की नाही, तुम्ही कल्पना करा फक्त, की असं सगळं जर असेल आपल्याला तुम्हाला माहिती आहे आपण जेव्हा स्वयंपाक करतो ना, तेव्हा आपल्याला कोणी मदत करायला आलं, तर हे जरा मला चिरून दे, ते मला जरा चिरून दे. आपण एवढंच फक्त त्यांच्याकडे मदत मागतो. आपण असं कधीच कोणाला सांगत नाही, की "हो, माझी ही तेवढी भाजी करून दे" किंवा काय कर. म्हणजे हीच कामं सगळ्यात मोठी असतात असं मला वाटतं. आणि हे एकदा करून घेतलं का त्याच्यानंतर मग तुम्ही मला सांगा ना, 1 वाजेपर्यंत जर मी जेवण तयार करते, त्याच्यात मला ह्याच गोष्टींची जास्त मदत होत असेल की नाही, म्हणजे 1 मिनिट हां. हां. तर म्हणजे की थोडं बरं पडतं. जे पाहिजे ते पटकन घ्यायचं, धुवून फक्त स्वच्छ घ्यायचं आणि मग वापरायला घ्यायचं ते. तर असं आहे म्हणून हे सगळं मी करते. बाकी तुम्हाला जर ह्या डब्यांची लिंक हवी असेल तर ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी खाली तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आणि कम्युनिटी पोस्टमध्ये सुद्धा या डब्यांची लिंक देते. पिशव्यांमध्ये भाज्या स्टोअर करण्यापेक्षा अशा पद्धतीने भाज्या स्टोअर केल्या तर त्याच्यामध्ये कुठची भाजी कुठे आहे ती शोधत बसावी लागत नाही आणि पटकन भाजी घेऊन आपण टिफिनच्या वेळी घाईमध्ये सुद्धा असेल तेव्हा खूप मदत होते या गोष्टींची. तर हे छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ज्या मला असं वाटतं, की आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती पण असतील. मला खूप उशिरा कळलेल्या आहेत. त्याच्यामुळे म्हटलं मला कळलंच आहे तर तुमच्याबरोबर ते पण शेअर करावं म्हणून हे सगळं आहे. बाकी कडधान्य जी आहेत की नाही ती सुद्धा पिशव्यांमध्ये स्टोअर करून ठेवत नाही. म्हणजे एक्स्ट्रा असतात तिथे एकाच मोठ्या डब्यामध्ये ठेवून देते. पण हे जे
डिश म्हणजे त्याच्यातून आपण पाहू शकतो, की कुठच्या डब्यामध्ये कुठचं कडधान्य भरून ठेवलेलं आहे. तर असं थोडं-थोडंसं कडधान्यांना मी म्हणजे त्याला आपला ओला हात जरी लागला तरी ते खराब पण होत नाही, ही दुसरी गोष्ट. त्याच्यामुळे अशा डब्यांमध्ये मी ते भरून ठेवते. ही जी कामं आहेत ना, ही सगळी पूर्वतयारी असते आणि ही एकाच वेळी आपण करून घेऊ शकतो. अगदी 1 तासाभरात हे सगळं होऊन जातं आणि पूर्ण आठवडाभर आपल्याला अगदी रिलॅक्स वाटतं मग हे सगळं करताना. तर असं आहे, ही होती छोटीशी गोष्ट. बाकी माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला काय मिळतं मला खरंच माहिती नाही. पण मी जे पण मला बोलायचं असतं तुमच्याबरोबर त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्याशी बोलत असते. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर एंड सबस्क्राईब.